नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 16 घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे आलू स्टफ रवा इडली. त्यासाठी पहिले स्टफिंगची तयारी करूया आपण. इथे इन्स्टंटवाली इडली आहे, त्याच्यामुळे जास्त काही मेहनत लागणार नाही याच्यासाठी. पहिले आता आपण स्टफिंग तयार करून घेऊया. त्यासाठी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, स्मॅश करून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता. एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर राई जिरे टाकायचं आहे. छान तडतडायचं आहे. तेलही मस्त गरम झालेलं आहे. कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत भरपूर अशी. त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे किंवा ठेचलेली हिरवी मिरची किंवा मिक्सरमध्ये बारीक करून टाका तुम्ही. तसंही आता मस्त तो तेलावर छान फ्राय करायचा आहे. आणि याच्यामध्ये आता छान फ्राय झालं थोडंसं की याच्यामध्ये टाकायचे आहे छोट्या चमच्यावर हळद टाकलेली आहे. आणि त्यानंतर तीही थोडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तेलावर, जेणेकरून स्टफिंगला व्यवस्थित लागेल. आणि नंतर स्मॅश केलेला जो बटाटा आहे तो टाकायचा आहे. हे जवळपास 3 बटाटे आहेत स्मॅश करून घेतलेले. बटाटा सगळा टाकून झाल्यानंतर छान तेलावर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे किसून घेतलेला बटाटा आहे, जेणेकरून छान त्याची मस्त मिक्स होतो, एकजीव होतो, कुठेही त्याचे पीसेस वगैरे राहणार नाही ना, त्यासाठी मस्त स्मॅश करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर तो आता छान मिक्स झाला तेलावर की याच्यावर टाकूया आपण चवीनुसार मीठ. पुन्हा एकदा मिक्स करूया. व्यवस्थित मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे की इथे आपली स्टफिंग तयार झालेली आहे. आता इथे थंडवायला ठेवूया थोडीशी स्टफिंग. त्यानंतर आपण इडलीसाठी आपण तयारी करूया. त्यासाठी इथे जाड रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड बारीक कसाही घेऊ शकता. मी इथे 2 वाटी जाड रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे. जवळपास इथे मी 2 चमचे दही टाकते. त्यानंतर एकजीव करायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून ठेवायचं आहे. आणि ह्याच्यामध्येच आता आपण थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. थोडंसं बॅटर सैलसर ठेवायचं आहे, जास्त एकदमही घट्ट ठेवायचं नाही, कारण का जरा पाणी ठेवलात ना तो रवा थोडासा ऑब्झर्व करणार पाणी. त्यासाठी आपण इथे पाणी टाकायचं आहे. मी इथे हळूहळू टाकते की जास्तच एकदमही पडणार नाही, कारण का जसं नॉर्मल इडलीचं बॅटर असतं ना त्याप्रमाणेच आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. त्यासाठी इथे अजून लागते पाणी. मी थोडंसं अजून टाकते पाणी. पुन्हा एकदा एकजीव करते. आणि आता याला आपण रेस्ट द्यायची आहे. जवळपास 15 ते 20 मिनटं तरी त्याला रेस्ट द्यायची. आता झाकून ठेवलेलं आहे रेस्ट द्यायला. त्याच्यानंतर आपण झाकण काढायचं आहे. आता इथे बघा मस्त बॅटर आपलं पूर्ण फुललेलं आहे, म्हणजे रवा पूर्ण फुललेला आहे. तो आता आपण जाड आहे ना रवा, त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि छान त्याचं एक आपलं बॅटर जसं असतं ना तसं तयार करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता थोडंसं अजून पाणी पाहिजे, त्यामुळे थोडंसं पाणी टाकते आणि याला मस्त असं मिक्सरला आपण लावून घेऊया. त्याच्यामध्ये टाकते पहिले चवीनुसार मीठ आणि मस्त मिक्सरला आता फिरवून घेऊया. आता त्याच बाउलमध्ये आता ही बॅटर आपण काढून घ्यायचं आहे रव्याचं जे आहे. बघा याचं कन्सिस्टन्सी कशी आहे, जशी नॉर्मल आपली इडलीची असते तशीच ठेवायची आहे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ अशी करायचीच नाही आहे, कारण का इडल्या चांगल्या यायला पाहिजे. इथे आपण मस्त इनोचा किंवा सोड्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत. बिना इनो बिना सोड्याचा वापर करता आपण ही रवा इडली तयार करणार आहोत. आलू स्टफ रवा इडली तयार करणार आहोत. त्यासाठी आता इथे छान कन्सिस्टन्सी तयार झाली की त्याच्यानंतर आता मी इथे कटोरी इडली बनवते ना, त्याच्यामुळे मी इथे इडली स्टँड न वापरता छोटे छोटे वाट्या घेतलेल्या आहेत. एका चाळणीमध्ये मी त्या वाट्या घेतल्या आहेत. त्या वाट्यांना ऑइलने पहिले ग्रीस करून घेतलेलं आहे व्यवस्थित. त्यानंतर त्या वाट्यांमध्ये थोडं थोडं बॅटर टाकते आहे, म्हणजे छोटा चमचा घेतलेला त्याने 2-2 चमचे बॅटर टाकलेलं आहे. त्याच्यानंतर जी आपण आलूची स्टफिंग तयार केली होती ना त्याचे छोटे छोटे वडे असे करून घेतलेले आहेत, थोडेसे चपटे असे. त्याच्यानंतर त्या प्रत्येक वाटीमध्ये मिडलमध्ये ते ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर पुन्हा आता त्याच्यावर आपण इडलीचं जे बॅटर आहे रवा इडलीचं ते टाकायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने. टेस्टला तर खूप भारी लागते, असंच खायचं मन करतं, एवढी भारी लागते. कारण का स्टफिंगमुळे ना त्या इडलीला इतकी सुंदर चव येते ना, त्यामुळे
आता इथे छान मस्त सगळ्या इडल्यांमध्ये वरती पर्यंत आपण भरलेलं आहे। त्यानंतर तशीच चाळणी आता एक कढईमध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला, त्याच्यामध्ये चाळणी ठेवायची, ती आपण वाफवायला झाकण ठेवायचं आणि नॉर्मल जसं हे करतो असं 15 ते 20 मिनिटं आपण वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिटानंतर मी इथे बघा चेक करते टूथपिकने, टूथपिक पूर्णपणे क्लीन आहे, म्हणजे आपली इडली छान अशी शिजली गेलेली आहे। आता हे तुम्हाला बघा थंडही झालेलं आहे, तुम्हाला इथे दाखवते साईडने लगेच आपोआप सोडल्या गेलेल्या आहेत कडा आणि तशाच त्या पटकन अनमोल्डसुद्धा होतात, मस्त पटकन निघल्या जातात। आता इथे मी टॅप करते थोडंसं ताटामध्येच आणि बघा इझिली कुठेही आपल्याला इडलीच्या ह्याला म्हणजे कटोरीला वगैरे अजिबात बॅटर कुठेही लागलेलं नाही आहे। आणि इथे तुम्हाला आता हीच इडली मी कट करून दाखवते 2 पार्टमध्ये बघा अशा पद्धतीने। स्टफिंग बघा आतमध्ये पण तर मस्त अशी स्टफिंगची लेयर आहे, त्याचबरोबर इडलीचं इतकं खायला भारी वाटतं ना, माझ्या लेकाला तो खूपच आवडल्या, त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा, ह्याच्यावर कशाचीच गरज पडत नाही। आता ह्या अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या कट करून घेऊया अशा पद्धतीच्या। बघा इथे हा याचा फायनल लुक आहे। आता टिफिनमध्ये आपण सर्व करूया, मस्त टिफिनमध्ये आपण आता सेट करूया ह्याच्यामध्ये। किती भारी दिसते ना, दिसायला सुंदर दिसते आणि खायला पण तितक्याच टेस्टी। तुम्ही आता अशाच जर खायच्या असेल ना, तुम्ही त्याच्यावर मस्त एक त्याला तडकाही देऊ शकता किंवा तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा तुम्ही चटणी बरोबर इवन सॉस बरोबर पण सुद्धा ही इडली खूप भारी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। हा याचा फायनल लुक बघा किती भारी वाटतोय। टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 16 आलू स्टफ रवा इडली ते तयार झालेले आहे। कसे वाटली मग तुम्हाला रेसिपी? आय होप कीच आवडली असेल, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब। थँक्यू।